नमस्कार शेतकरी मित्रांनो. पेरू बागेमध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे छाटणी हे असतं. तर छाटणी व्यवस्थापन जर आपलं चुकलं, तर पेरू बागेमध्ये काय होतं, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला पेरूची छाटणी करताना फक्त आणि फक्त पेन्सिल साईज काडीच छाटायची असते. काही वेळा शेतकऱ्यांकडून छाटणी चुकते आणि त्याचा परिणाम असा होतो, की आपल्या उत्पन्नामध्ये 50 ते 75% घट होते, फक्त छाटणी चुकल्यामुळं. तर छाटणी कशी करायची ह्याचे अनेक व्हिडिओ आपण Insta, Facebook, YouTubeच्या माध्यमातून टाकलेले आहेत. आता या बागेमध्ये छाटणी थोडीशी हार्ड झाली. तर छाटणी हार्ड झाली, की काय होतं, ज्यावेळेस आपण मोठी पेन्सिल साईजपेक्षा मोठी काडी, साधारण हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठी काडी जर आपल्याकडनं छाटण्यात आली, तर ती फेल जाते. तिथं आपल्याला मालच भेटत नाही कसलाच. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस छाटणी हार्ड होईल आणि आपल्या बागेला थोडासाच माल येईल, त्यावेळेस काय होतं, त्या मालाची साईजसुद्धा आपल्याला व्यवस्थित भेटत नाही. मालाला गोला येत नाही. लंबगोलक्या आकाराचा माल होतो. हा एक प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये. जर हार्ड छाटणीमुळे आपल्या बागेला माल कमी लागला, तर ज्यावेळेस अशी अवस्था येईल, समजा जिथं कळी लागेल, समजा इथं कळी, तर त्या कळीपासून 3 पानं ठेवून असा शेंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि ज्या ठिकाणी कळी नाही, आता बऱ्याचशा फेलच फांद्या राहणार आहेत त्यावेळेस. तर ज्या फांदीला कळी नाही, ती 4 पानापासून 6 पानापर्यंत कुठंही त्याचा शेंडा मारला तरी चालतो आणि आपल्याला आणखी म्हणजे जो पहिला बहार आहे, तो कमी असलेल्या बहारापासून अंदाजे 1.5 ते 2 महिन्याच्या फरकाने आणखी एक नवीन बहार मिळतो. तर अशा पद्धतीनं जर पेरू बागेमध्ये छाटणी चुकली, तर आपण अशा पद्धतीनं फक्त शेंडा कट करून आणखी एक नवीन बहार घेऊ शकतो. धन्यवाद.